अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। अमरावती शहरातील नवसारी परिसरात 28 जून रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यापैकी एका आरोपीची प्रकृती ठीक नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणातील इतर 2 आरोपींना 8 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती। मंगळवार 8 जुलै रोजी या दोन्ही आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले। पोलिसांनी आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने ती नाकारत दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणात एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बालकाने आरोपींना फरार होण्यास मदत केली होती असे समोर आले आहे। आता या बालकाकडून तपासात कोणती नवीन माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। एका पोलीस अधिकाऱ्याच्या दिवसाढवळ्या हत्येनंतर पोलीस खात्यात व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गाडगेनगर पोलिसांवर या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचा दबाव वाढला आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडीवर आमचं लक्ष असेल।